ह्या पाचही जणांनी घेतलेली मेहनत अफाट आहे. जेवढी निशा दिलोन दादरपाडा संघाने घेतली ना तेवढीच मेहनत या पाचही तरुणांनी घेतली आहे. ही स्पर्धा होत असताना सतीश शेटकर यांच्यावर असलेलं प्रेम, त्यांच्या परिवारावर असलेलं प्रेम हे पाहायला मिळालं आणि या सर्व आपण पाचही तरुणींचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. आई एकवीरा इव्हेंटच्या माध्यमातून हे आपण क्षणचित्र पाहतोय. आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही पाहायला मिळत असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग राजकीय पटलावर असू दे, क्रिकेट क्षेत्रामध्ये असू दे, या पाचही तरुणी त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. सतीश केणी यांच्या परिवारातील या पाचही तरुणांचा विशेष सन्मान केला जातोय. हे क्षणचित्र टिपले जातात. धन्यवाद. या सर्व तरुणींचं आपण स्वागत करतो आणि वळतोय तशी मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूयात मनोहरजी पाटील यांचा. बहुत बहुत शुक्रिया विपुल. पहली गेंद हमने यहाँ पर देखी. मुकाबला जारी है दोस्तों, दो टीमों के बीच में आज की रात का पहले दौर का यह अंतिम मुकाबला. एक तरफ है स्वरा स्पोर्ट्स देवद और उनके खिलाफ खेल रहे रतीश 11 जर्मन खारकोपर टीम गेंदबाजी चुनी है और यहां से बल्लेबाजी के लिए आमंत्रण भेजा था. पहला समाधान वाघमार स्ट्राइकर इनके ऊपर स्वीप करने की कोशिश थी, सक्सेस में मिलेगी. गेंद सीमा पार मिल जाएगा चौका. शुरुआत दमदार है क्योंकि पहली गेंद के ऊपर जिस तरीके से शुरुआत हुई थी गेंदबाज के माध्यम से डॉट गेंद आए थे और उसके बाद दूसरी गेंद के ऊपर आता हुआ ये चौका हमने देखा. तो छक्कों के हैट्रिक के लिए स्वरा 11 देवद क्रिकेट टीम के बल्लेबाजों के लिए सुनहरा मौका है. हमारे इस टूर्नामेंट के सर्वा सतीश जी केनी इनके माध्यम से 3000 रुपए का बम्पर प्राइज. बल्ले का अंदरूनी किनारा लगा, खिलाड़ी मौजूद है. सागर को डेंजर एंड के ऊपर आना था लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. पहले पावर प्ले का ओवर है. पहली गेंद डॉट, दूसरी गेंद के ऊपर चौका, तीसरी गेंद के ऊपर ये रिस्की रन था, चीकी सिंगल जिसे क्रिकेट में कहते हैं. लेकिन 3 गेंदें कमाल की रही विशाल घरत की. अच्छी गेंदबाजी देखने को मिली. जिस तरीके से शुरुआत हुई है, क्रिकेट में शुरुआत अच्छी होना बेहद जरूरी हो जाता है क्योंकि सुबह जब हम शर्ट पहनते तो शर्ट का पहला बटन हम गलत लगाएंगे तो बाकी बटन अपने आप गलत लग जाते हैं. ये प्रकृति का नियम है. इसलिए शुरुआत अच्छी है, नींव अच्छी होगी तो इमारत भी ऊंची और लंबी बनेगी, मजबूत बनेगी. सागर पाटिल ऑन स्ट्राइक. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है विशाल घरत. गति में मिश्रण किया, बिल्कुल भी गति नहीं थी, पेस नहीं थी, रफ्तार नहीं थी इस गेंद के पीछे. टाइम नहीं कर पाए. सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. 1 रन का इजाफा होता हुआ 5 ओवर का मुकाबला. और जिस तरीके से पिछला मुकाबला घटा था एक तरफे मुकाबले में भैरवनाथ दुतुम क्रिकेट टीम ने जीतू 11 जर्मन नेरे क्रिकेट टीम को परास्त कर अगले दौर का सफर तय किया. गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार है. इस ओवर की ये 5वीं गेंद आएगी. 6 रन बने हैं केवल. एक और अच्छा स्ट्रोक है. इस बार प्रोटेक्शन मौजूद है, अच्छी कप्तानी मैं तो कहूंगा क्योंकि गेंद आगे फेंकने का प्रयास है. लोअर फुल टॉस मिली थी लेकिन खिलाड़ी मौजूद थे डीप फाइन लेग में. ज्यादा नुकसान नहीं हुआ खारकोपर टीम को. सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. पहले ओवर की 5 गेंदें गुजर चुकी है और रन बने हैं टोटल 7 रन बिना नुकसान. पहले बल्लेबाजी करते हुए स्वरा स्पोर्ट्स देव टीम. अंतिम गेंद का ये खेल है. बाकी पहले ओवर में विशाल घरत चलेंगे. जगह बनाई. सागर की एक खासियत रही है लेकिन सागर के लिए ट्रैप था. गति बिल्कुल भी नहीं थी इस गेंद के ऊपर और पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटा. ओवर की समाप्ति हुई. पहले ओवर में 7 रन आए, 1 चौका. हमने समाधान वाघमारे के बल्ले से देखा. सागर पाटिल केवल 1 रन का योगदान था अपनी टीम के लिए क्योंकि सागर की खासियत हमेशा से रही है फाइन लेग की बाउंड्री को, स्क्वायर लेग की बाउंड्री को ज्यादा टारगेट कर दे. गति बिल्कुल भी नहीं थी और शॉर्ट फाइन लेग में खड़े खिलाड़ी ने कोई गलती नहीं करी और पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटा. किस तरीके से ये मुकाबला आगे बढ़ेगा, सोच किस प्रकार से है,
क्योंकि डरना मना है मैदान के अंदर। डर के आगे हमेशा जीत छुपी होती है, क्योंकि लड़ाई जीती जाती है जोश जुनून और जज्बे से। क्योंकि हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। हिम्मत आपको दिखानी है, जुर्रत कौन करेगा, बड़े स्ट्रोक दिखाने होंगे। लेकिन जिस तरीके से गेंदबाजी हो रही है, यहां से अब प्रतीक पाटिल चलेंगे राउंड द विकेट से। सामने होंगे समाधान वाक मारे, गति में मिश्रण करना, सामने गेंद रखना, वहां से गेंद को घुमाव देना, इस खिलाड़ी की हमेशा से खासियत रही है। प्रतीक पाटिल इसी के लिए तो जाने जाते हैं, और निश्चित तौर पर पहली गेंद भी उसी तरीके से आई और डॉट गेंद की समाप्ति होती भी राउंड द विकेट से प्रतीक। समाधान के लिए एक बार फिर से, जिस तरीके से हम हमेशा कहते हैं, टपोरी की भाषा में करोड़ को कहते खोखा, और लड़की जब प्यार में मुकर जाती है उसको कहते धोखा। और ये धोखेबाजी हो रही है बल्लेबाज के साथ। गेंदें गिर कहीं और रही है, निकल कहीं और रही है, और बल्लेबाज शांत है मैदान में। राउंड विकेट। इस बार कोशिश जरूर की थी, जगह बनाई अपने आप के लिए, और समाधान के बल्ले से निकलता हुआ इस सत्र का यह दूसरा चौका। नुकसान के ऊपर प्रतीक की अगली गेंद। यह गेंद बहुत ज्यादा बाहर, पीछे भी अंपायर ने इशारा किया कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई हम देख सकते हैं। 1 रन का इजाफा होता है, एक्स्ट्रास के रूप में रन आए, फ्री के ये रन है। 12 बने हैं अब तक पहले बल्लेबाजी करते हुए स्वरा स्पोर्ट्स देवर टीम। राउंड विकेट से गेंदबाज तैयार है। मयूर वाघमारे तीसरे नंबर के ऊपर उतरे जरूर है, लेकिन अब तक मौका नहीं मिला। नॉन स्ट्राइक एंड के ऊपर स्ट्राइक की तड़प में थोड़ा सा फील्ड में परिवर्तन है। दूसरे पावर प्ले का ओवर है। एक डीप फान लेग के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, मिड विकेट के रीजन में खिलाड़ी तैनात है, और एक डीप एक्स्ट्रा कवर। गति में मिश्रण एक बार फिर से लाजवाब गेंदबाजी है। जितनी तारीफ करे इस खिलाड़ी की उतनी कम है, क्योंकि जिस तरीके से छका रहे बल्लेबाज को, कोई मौका नहीं दे रहे बड़े स्ट्रोक खेलने का। खड़े खड़े स्ट्रोक आप कन्वर्ट नहीं कर सकते, क्योंकि इस गेंदबाज के पास पेस नहीं है। लेकिन कभी कभी सरप्राइज वेपन के तौर पर इस तरीके की गेंदबाजी होती है। डॉट गेंद की समाप्ति होती है। 4 गेंदें गुजर चुकी है। समाधान वाघमारे की बात करेंगे, 8 गेंदें खेली है, 10 रन बनाए हैं, 125 का स्ट्राइक रेट। लेकिन ग्रामीण टेनिस क्रिकेट में 5 ओवर के मुकाबले में आप जब भी उतर दो तो आपका स्ट्राइक रेट 250-300 के करीब होना चाहिए। राउंड द विकेट से प्रतीक पाटिल अगली गेंद। हल्के हाथों से केवल दिशा देने का काम किया, मिसफील्ड, इसकी कीमत चुकानी पड़ेगी। मयूर ने मना किया, सीधा ही वापस भेजा था समाधान को। रिस्क नहीं उठाना चाहते, क्योंकि रन नहीं बने इस ओवर में, और यहां पर खतरा कोई मोल नहीं लेना चाहते थे। 6 रन बने हैं, टीम की रन संख्या टोटल बनी है 13। 13 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल है बाकी। मयूर वाघमारे इस साल यह खिलाड़ी के लिए काफी अहम रहा है, और इस साल इस खिलाड़ी ने अब तक 2 4 व्हीलर कार जीती है। न जाने कितनी बाइक इस खिलाड़ी के नाम के ऊपर है, और निश्चित तौर पर आईएसपीएल में भी मौका मिला था इस खिलाड़ी को। राउंड विकेट। मयूर के लिए यह गेंद जरूर थी, मयूर को भी छकाया प्रतीक ने। 2 ओवर की समाप्ति भी, और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 13 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। दरम्यानच्या कालावधीमध्ये विकासजी माली इथे उपस्थित राहिलेत, चिरलेगावचे। त्यांना आपण विनंती करूयात, आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या। विकासजी माळी इथे उपस्थित राहिलेत, त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल। पिंटरशेट केनियांच्या शुभासे विकासजी माली यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय। त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। निशान चस्कामध्ये आपण विनंती करूयात, यापुढे होणारा सामना स्वराज एंटरप्राइजेस न्यू यंगस्टार दासई आणि त्यांच्या विरुद्ध निशांत 11 दादरपाडा ई गटातील होणारा ही मॅच असेल। मिलन शेट घरत
यांनी पुरस्कृत केलेला खरं तर संघ स्वराज एंटरप्राइजेस न्यू यंगस्टर जासी संघ आपल्या खेळताना पाहायला मिळेल. तर त्यांच्या विरुद्ध खेळत असताना आपण निशांत 11 दादरपाडा या संघाला पाहणार आहोत. यापुढे होणारी मॅच आपण थोड्याच वेळामध्ये नाणेफेकी करून घेणार आहोत. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. आणि निशांत 11 दादरपाडा संघ सुद्धाच क्रिवा 11 या नावाने खेळताना पाहायला मिळेल. रोहनजी मडवी यांनी खरं पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळेल. क्रिबा या नावाने आज हा संघ खेळणारा निशांत 11 दादरपाड़ा. ओर टू कमेंट्री बॉक्स. क्या कमाल की शुरुआत की कोशिश थी, लेकिन यहां से गेंदबाज की मैं तारीफ करूंगा, थोड़ी सी पेस जरूर थी, गेंद एंगल बना रही थी, कोण बना रही थी, समाधान के ऊपर दबाव बढ़ रहा था और इस दबाव के नीचे विकेट फेंका मैदान में. दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर. स्वरा स्पोर्ट्स देवट टीम का समाधान वाघमारे गोज. चलता हुआ स्वरा स्पोर्ट्स देवट टीम का, और निश्चित तौर पर बड़े स्ट्रोक के लिए जाने वाला ये क्रिकेट का खेल है. और सबसे ज्यादा छक्के लगाने वाले खिलाड़ी को 5 रातों में जो सबसे ज्यादा छक्के लगाएगा, मोस्ट सिक्सेस, सिक्सर किंग को रविंद्र जी भोईर दादरपाड़ा, इनकी ओर से बाला स्पोर्ट्स की एक बैट दी जाएगी. लेकिन इसी बीच प्रेम वाघमारे के बल्ले से निकलता हुआ यह पहला बड़ा स्ट्रोक, चौका. सत्रह रन बने हैं अब तक, 2 गेंदें गुजर चुकी है. हर्ष की ये गेंद, गैप में गेंद फिर से है, जब तक खिलाड़ी पहुंच पाएगा 1 रन तो आसानी के साथ है. मयूर का कॉल है, खतरा उठाने की ये कोशिश नहीं, मना करेंगे प्रेम वाघमारे. एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं. मयूर की बात करेंगे, एक गेंद मयूर ने खेली है, रन नहीं बना पाए अब तक, लेकिन मयूर का अब मौजूद रहना मैदान में बेहद जरूरी हो जाएगा स्वरा स्पोर्ट्स देवट टीम के लिए. 3 गेंदें गुजर चुकी है इस ओवर की, 5 खर्चे हर्ष ने, रन बने हैं टोटल 18, 18 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. यदि देवत क्रिकेट टीम को संघर्ष करना है खारकोपर टीम के सामने, तो यहां पर 45-50 रन हर हाल में चाहिए, क्योंकि जिस तरीके से पिछले मुकाबला घटा था, 57-58 का टारगेट था धुतुम के सामने, 3 ओवरों में टारगेट पूरा हुआ था. लेकिन इस बार मयूर वाघमारे की अगुवाई वाली ये देवट टीम है और दूसरी तरफ खारकोपर टीम. संघर्ष जारी है यहां पर दोनों टीमों के बीच में. ताकत कौन झोंकेगा, किसकी जीत होगी, किसकी हार होगी. गेंदबाज तैयार, यश. अच्छा स्ट्रोक है इस बार, मयूर वाघमारे इसी के लिए तो जाने जाते हैं. गेंद जाएगी सीमा पार, या सिटी जा सिक्सर. बने. अभी भी आने वाली इस ओवर की 2 गेंदों का खेल है बाकी. मयूर वाघमारे रंग में लौटते भी नजर आए. पिछली गेंद के ऊपर फ्लिक का वो छक्का हमने देखा था. एक बार फिर से कोशिश हुई थी, खतरे में मयूर वाघमारे फंस चुके हैं. बड़ी मछली है जाल में, बिग फिश इन द नेट. मयूर वाघमारे गोज.
24 बने, 3 खिलाड़ी आउट हो चुके हैं। कमाल की ओवर रही, 5 गेंदें फेंकी, 2 सफलता यह हर्ष के नाम के ऊपर। 11 रन उन्होंने खर्च करे, 24 बने, 3 विकेट के नुकसान पर। अंतिम गेंद का खेल है बाकी। अगला मुकाबला होगा दादरपाड़ा और जासई के बीच में। दोनों टीम के कप्तान, टॉस के लिए आपको संपर्क करना है दोस्तों। ई ग्रुप की वो लड़ाई होगी। कल की रात में निश्चित तौर पर 10 टीमें एक दूसरे के साथ शिरकत करने वाली थी, लेकिन आयोजकों का कॉल था उनमें से 2 टीमें एक दूसरे के खिलाफ आज मुकाबला खेलेगी। तो जासई क्रिकेट टीम का हम खास तौर पर शुक्रिया अदा करेंगे कि वो यहां पर पहुंचे। रन बने हैं टोटल 24 रन। स्क्रीन के ऊपर एक बार फिर से दृश्य हम देख सकते हैं, बिफोर आफ्टर। पहले मैदान कैसा था और अब कैसा हो चुका है। सभी का योगदान है, सभी की मेहनत है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, स्ट्राइकर इनके ऊपर आएंगे शुभम पाटिल। बाएं हाथ का यह खिलाड़ी हल्के हाथों से खेलने की कोशिश थी, कैच के ऊपर जाना लाजमी था, अच्छा प्रयास था, लेकिन जब तक गेंद खिलाड़ी तक पहुंच पाती तब तक 2 रन का इजाफा हो चुका था। 2 रनों की मदद से 3 ओवर की भी समाप्ति, और 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 26 रन। मधून एक रणजी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते। शिवशंभू एंटरप्राइजेस याची सर्वे कल्पेश पाटील, सर्वे कल्पेश पाटील यांना आपण विनंती करतोय, आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। ओवर टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू सो मच। ये गेंद आएगी वाइड, तो रन बने हैं टोटल 27 रन। गेंदबाज तैयार है, ये गेंद भी जाएगी ऑफ स्टिक के बाहर से। अंपायर का इशारा आएगा, बिल्कुल ज्यादा घुमाव इस गेंद के ऊपर देखने को मिला। अंपायर से बहस करना बिल्कुल मना है दोस्तों। आप अंपायर से चर्चा कर सकते हैं जरूर, लेकिन यहां से वाइड गेंद करा। वाइड के लिए रिव्यू अवेलेबल नहीं है। बिल्कुल गेंद लगातार 2 वाइड हमने देखी। गेंदबाज है विशाल घरत। शुभम पाटिल उनका साथ निभा रहे मैदान में। प्रेम वाघमारे 4थे और 5वें नंबर के खिलाड़ी। साझेदारियों का भी खेल रहा है दोस्तों क्रिकेट। साझेदारी क्रिकेट में बेहद जरूरी होती है, पार्टनरशिप से ही मौके बनते हैं टीमों के लिए। इस बार चकाने की कोशिश, डॉट गेंद की समाप्ति होती हुई, क्योंकि हम सभी को याद होगा दोस्तों 2011 मुंबई का वानखेड़े स्टेडियम, भारत बनाम श्रीलंका। भारत 274 का पीछा कर रही थी वर्ल्ड कप फाइनल में, लेकिन उसके बाद 2 विकेट जल्दी गिर जाने के बावजूद गौतम गंभीर और विराट कोहली की वो साझेदारी भारत को 24 साल बाद वर्ल्ड कप जीता कर दे गई। पीछे खिलाड़ी जरूर तैनात है, गैप में है, सीमा रेखा के नजदीक, गेंद को रोका जाता। तब तक 3 रन का इजाफा होता हुआ। प्रेम वाघमारे ने यह गेंद खेली थी और 3 रनों की मदद से 31 रन बने। अच्छी कोशिश यहां पर विशाल घरत के माध्यम से, थोड़ा गेंद घुमाने की कोशिश है, क्योंकि 2 बाएं हाथ के खिलाड़ी मैदान के अंदर मौजूद है। तो चक्को के हैट्रिक के लिए निश्चित तौर पर सतीश जी केनी इनके ओर से 3000 रुपए का कैश प्राइज है।
शुभम पाटिल, प्रेम वाघमारे, क्षमता जरूर रखते ये खिलाड़ी। रिवर्स खेलने की यह कोशिश थी। तो 22 का 1 रन मिलेगा, तो 1 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 32। गेंदबाज विशाल गरत तैयार, प्रेम के लिए गेंद थी, खिंची हुई गेंद, खिलाड़ी मौजूद मिड ऑफ में, हर्ष ने कोशिश जरूर करी, तब तक 2 रन चुराए बल्लेबाजों ने। सिंगल डबल से ज्यादा फर्क नहीं पड़ेगा, चौथा ओवर जारी है, चौके छक्के रोकने, बाउंड्रीज रोकनी है और अब तक रोके। इस सत्र की बात करेंगे, 3 चौके 1 छक्का केवल निकला है देवत टीम के बल्लेबाजों के माध्यम से। रन बने हैं टोटल 34, 34 रन। प्रेम से उम्मीदें अभी भी बरकरार है, उम्मीदें शुभम पाटिल से। दोनों की बात करेंगे, प्रेम ने बनाए 5 में 10, शुभम ने 2 में 2 बनाए, विशाल गरत ने अब तक 10 गेंदें फेंकी है, 14 खर्चे। रिवर्स खेलने की एक बार फिर से कोशिश नाकाम रही। हर गेंद के ऊपर यह कोशिश करी जा रही है और मैं जरूर तारीफ करूंगा यहां से गेंदबाजी की, खारकोपर टीम के कप्तान की, क्योंकि गेंदें घुमाने के लिए जाने वाले खिलाड़ी प्रतीक ने मौका बना था, राइट हैंडेड बल्लेबाजों के लिए बाहर की तरफ निकाल रहे थे और यहां पर विशाल लेफ्ट हैंडेड बल्लेबाजों के लिए गेंदें बाहर की तरफ निकाल रहे। लाजवाब गेंदबाजी का नजारा। इस तरीके की गेंदबाजी जब भी होती है मजा आता है, देखने में मजा आता है और ये खूबसूरत गेंद की समाप्ति होती हुई पहले 4 ओवर गुजर चुके हैं और रन बने हैं टोटल 34, 34 रन। थैंक यू। चलो मुकाबला तुरंत शुरू करना है, मैं गुजारिश कर दे हूं यहां से रत्तीश 11 जर्मन खारकोपर टीम को ज्यादा समय व्यतीत नहीं करना दोस्तों। जिस रिदम में मुकाबला शुरू है उसी रिदम में आपको जारी भी रखना है। दोनों एंड से क्रिकेट होता है, थोड़ा सा सहयोग आपको करना है, थोड़ी सी मदद आपसे हम चाह दें और आप हमें मदद करेंगे, इसकी हम पूरी उम्मीद रखते हैं इस बड़े टूर्नामेंट में। अंतिम ओवर लेकर आएंगे गेंदबाज आयुष गोंदली, सामने होंगे शुभम पाटिल। पहले ओवर की बात करेंगे, पहले ओवर में विशाल ने 7 खर्चे थे, दूसरे ओवर में प्रतीक ने 6 आए, हर्ष के ओवर में 13 आए थे और पिछले विशाल के ओवर में केवल 8 रन आए। रनों की रफ्तार कम नजर आई, कम होती भी नजर आई और निश्चित तौर पर यहां पर दबाव को महसूस करती हुई देवत क्रिकेट टीम। बड़े स्ट्रोक की जरूर तलाश है, सख्त तलाश है, क्या वो तलाश खत्म होगी या फिर अच्छी गेंदबाजी होगी आयुष गोंदले की। 34 बने 3 विकेट के नुकसान के ऊपर। एक और स्लोअर वन गेंदबाजी, बिल्कुल कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाजों को। गति में रफ्तार नहीं है, गेंद में रफ्तार नहीं है, पूरी तरीके से ऑफ पेस गेंदबाजी होती भी। ये गेंद अंदर की तरफ भाई, ये गोगली थी शुभम पाटिल के लिए। जितनी तारीफ करे इस खिलाड़ी की उतनी कम है। लाजवाब गेंदबाजी का ये नजारा है।
टप्पा गेंद का कहीं और गिरा, अंदर की तरफ गेंद झुकी, लाजवाब गेंदबाजी आयुष गोंदले। ग्रामीण टेनिस क्रिकेट में इस तरीके की गेंदबाजी काफी कम हम देखते, जब टप्पा गिरने के बाद गेंद अंदर की तरफ झुकती है। कोशिश जरूर की थी इस गेंद के ऊपर, बड़े स्ट्रोक की खिलाड़ी जरूर मौजूद है। एक रन तो आसानी के साथ मिल जाएगा, दूसरे की कोशिश थी, मना करेंगे, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। तीसरी गेंद के ऊपर आखिरकार गेंद बल्ले से टकराई और सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 35 रन बने स्कोरबोर्ड के ऊपर। स्वरा स्पोर्ट देवत क्रिकेट टीम थोड़े से संकट के बादल मंडरा रहे हैं इस पारी के ऊपर, लेकिन एक दो बड़े हिट मुकाबले में मजा आएगा। कोशिश तो भरपूर हो रही है, मुफ्त के रन है, ये फ्री की सेवा है। रन नहीं बन रहे थे और आखिरकार इस गेंद के ऊपर रन आएंगे। टोटल 5 रन आएंगे। 22 का चौका, अंपायर सिग्नल। बल्ले से गेंद टकराई थी, 5 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। 40 बने। गति में बिल्कुल मिश्रण था, थोड़ी सी तेज ये गेंद आई, कोई मौका नहीं दिया बल्लेबाजों को बड़ा हाथ खोलने का। जो भी रन मिले वो फ्री के रन मिले, मुफ्त के रन मिले। जो गलतियां खारकोपर टीम ने फील्डिंग में करी उसके रन मिले थे। 40 रनों के ऊपर संघर्ष, अंतिम गेंद का खेल है बाकी। यहां पर भी रन मिलेगा, केवल सिंगल। तो रन बने हैं टोटल 41, 41 और जीतने के लिए 42, 42 की है जरूरत। भोवती पाहू शकाल पहिल्या फेरीतील ही मॅच आपण अनुभवतोय। स्वरा स्पोर्ट्स टायगर 11 देवत आणि त्यांच्या विरोधात रतीश 11 खारकोपर या दोन संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळाला। भन्नाट बॉलिंग राहिली, 5 ओव्हरमध्ये अवघ्या 41 धावा काढू दिल्यात आणि 42 धावसंख्येचं आव्हान दिलं। वन टीम वन ड्रीम या उद्देशाने सातत्याने सध्याच्या घडीला फार चर्चेमध्ये राहणारे नाव आहे खारकोपरचं। ग्रामीण फॉर्मॅट मधील एक नामांकित संघ म्हणून ज्या टीमकडे पाहिलं जातं खारकोपर संघ। चला सलामीचे बॅट्समन त्वरित पाठवा। 30 बॉल 42 ची आवश्यकता। याच्यानंतर एक पुढचा सामना असेल दादरपाडा ई गटातला हा सामना। स्वराज एंटरप्राइजेस न्यू यंगस्टर जासई आणि त्यांना फाईट करेल निशांत 11 दादरपाडा, अशी पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे। घरच्या क्रीडांगणामध्ये दादरपाड्याचे खेळाडू खेळतील। चला टॉस साठी आम्ही रिक्वेस्ट करतोय स्वराज एंटरप्राइजेस न्यू यंगस्टर जासई टीमचे कॅप्टन, चला प्लीज जासई टीम कर्णधार पाठवा आणि निशांत 11 दादरपाडा संघ आपण देखील तयारीत राहा। आई एकवीरा इव्हेंट्स या चॅनल वरती स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता स्क्रीन वरती। हर्षलला पाहताय ज्यानं क्रिकेट कारकिर्दीमध्ये आपली स्वप्नातील पहिली बाईक जिंकली। खारकोपर ग्रामीण क्रिकेटमध्ये पहिली बाईक जिंकणारा खेळाडू, दर्जेदार परफॉर्मन्स दिला होता जासईच्या अगदी स्पर्धेमध्ये। नामांकित खेळाडू आहेत खारकोपरमध्ये आणि ही चर्चा आपण संपूर्ण रात्रीमध्ये जरूर साधू। जाऊया मॅचच्या दिशेनं। उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय। निशान चषक 2025 या स्पर्धेचे खरे सूत्रधार सतीश शेट केनी यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली गेलेली
ही रजनी क्रिकेटची एक बहुचर्चित असणारी उरण तालुक्याच्या अभिमानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा. फक्त ही स्पर्धा उरण तालुक्यापुरती मर्यादित राहिली नाहीये, तर या स्पर्धेचं स्थान अगदी रायगड ठाणेमध्ये देखील पाहायला मिळतं. काल अक्षरशः आम्ही उल्लेख केला, टेंबिवली संघ या स्पर्धेमध्ये आला. भिवंडी परिसरामधील देखील संघ या प्रतियोगितेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि कालच्या रात्रीमध्ये सुपर 5 मध्ये टेंबिवली संघ, जो संघ अगदी 3 तासाची ट्रॅव्हलिंग करत दादरपाडा नगरीमध्ये पोहोचला होता, तो संघ थेट सुपर 5 मध्ये पोहोचला. इथे स्क्रीनवरती तुम्ही मयूर वाघमारेला पाहताय, देवट टेनिस क्रिकेटचा सर्वाधिक युवा आणि प्रतिभाशाली खेळाडू आणि सध्याच्या घडीला यशस्वी खेळाडू म्हणून मयूर वाघमारेकडे पाहिलं जातं. 2 4 व्हीलर कार ज्या खेळाडूंना आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये यंदाच्या हंगामामध्ये जिंकल्या आणि बाईक देखील यंदाचं हंगाम चांगलं राहिलंय मयूरसाठी. तो आता समीकरण वाचवायचे त्यांना. 42 धावा, 30 बॉल, 42 धावा. या मॅच मध्ये कदाचित मयूरची 2 षटकं बरंच काही निर्भर करतील या मॅच मध्ये देखील. चला कॅप्टन आले असतील तर टॉस करूया आपण. स्वराज एंटरप्राइजेस न्यू यंगस्टर जासी आणि त्यांना फाईट करेल निशांत 11 दादरपाडा. ई गटातील हा सामना आहे. जी मॅच उद्या होणार होती ती आपण आज खेळवतोय, कारण उद्या स्पर्धेची शेवटची रात्र. दादरपाडा टीमचे कर्णधार बाला त्यांना पाहायला मिळतात आणि न्यू यंगस्टर जासे संघाचे कर्णधार देखील आलेत. चैतन्यजी पाटील यांना मी विनंती करतोय, वैद्यकीय सहाय्यक अधिकारी देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू. हा युवा चेहरा नेहमीच क्रिकेटला धर्म मांडणारा चेहरा आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही पुढच्या मॅचचा टॉस करतोय. स्वराज एंटरप्राइजेस न्यू यंगस्टर जासी, निशांत 11 दादरपाडा आणि ही ई लॉट मधली मॅच आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. वेलकम ऑल ऑफ यू. शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. दुसऱ्या इनिंगला करतोय सुरुवात मयूर वाघमारे. बॉलिंग ट्रॅक वरती तयार. स्क्रीन वरती तुम्ही सध्याच्या घडीला टॉस पाहताय. दादरपाडा विपक्ष जासे. टॉस केला गेला आणि टॉस जिंकला न्यू यंगस्टर जासे संघानं. अभिनंदन. गोलंदाज मयूरचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट्स न पहिला चेंडू घेऊन. प्रचंड वेगवान बॉल. हलक्या हातानं अगदी ग्लान्स केला बॉलला. सॉफ्ट हँडनं खेळले. स्ट्राईक वरती बॅट्समन तुम्ही हर्षल ठाकूरला पाहताय आणि त्याच्या सोबतीला जिग्नेश घरत. हे 2 सलामीचे. जिग्नेश गोंदले हा खेळाडू तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहू शकता. मग स्क्रीनवरती तुम्ही हर्षल ठाकूरला पाहिलं होतं, ज्या खेळाडूंना आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये एक बाईक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं. काही दिवसा अगोदर देखील आपण हर्षल ठाकूरला बाईक घेताना पाहिलं होतं, परंतु समोर आहे मयूर वाघमारे. बॅटची एज, पहिला धक्का, गोल्डन विकेट्स. या मॅच मधली महत्वाची सफलता प्राप्त केली मयूर वाघमारेनं. 0वरती 1 खेळाडू बाद. षटकांसाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पुढच्या मॅच मध्ये क्रिवा 11 दादरपाडा या नावाने संघ खेळेल. गोलंदाज तयार. मयूर वाघमारे विकेट्स घेतले त्यानं. आणखीन एक वेगवान हा बॉल. समीर शेठ पाटील साहेब नेरे यांच्याकडून पारितोषिक आले. धनेश भोईरनं जर 2 बॉलमध्ये 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. कल्पेश दादा पाटील यांचं आगमन झाले, त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मॅच कडे लक्ष वेधूया. 3 बॉलमध्ये एकही धाव दिली नाहीये मयूरनं. 3 डॉट बॉल. हलक्या हाताने खेळल्या आणि रन्स मिळेल इथे 1. आणखीन पारितोषिक वाढले धनेश या खेळाडूसाठी.
समीर शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 2 षटकांसाठी 5,000 रुपयाचे कॅश प्राइज. स्वागताकडे जाऊया आपण, जिथे सन्मान पाहायला मिळतो. कल्पेश साहेबांचा सन्मान केला जातोय. कल्पेश शेठ साहेबांचं आगमन. नांदगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान सतीश शेठ केणी यांच्या पवित्र शुभ हस्ते केला जातो. मान्यवरांचा विशेष धन्यवाद, आपण या स्पर्धेचा भाग बनलात. 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव आणि एक खेळाडू देखील बाद केलाय मयूरनं. जिग्नेशसाठी पुढचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणखीन एक डॉट बॉल. सुरुवातीलाच मी उल्लेख केला की या मॅच मध्ये मयूरची 2 षटके आहेत, त्यामुळे एवढा सोपा सामना देखील नसेल. तो म्हणजे खारकोपर टीमला रन्स जरूर कमी आहेत, परंतु जर मयूरच्या षटकामध्ये कमीत कमी रन्स बनल्या तर पुन्हा एकदा मॅच रफ अँड टफ राहील. योगेश पाटील यांचं देखील आगमन झालंय, त्यांचा सन्मान आपण करू. योगेशजी पाटील यांचं आगमन आहे आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. 25 बॉल 41 आवश्यकता. ऑन साइडला खेळलेत, चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतात. अवघी एक सिंगल. मयूरची गोलंदाजी आवडली असेल तर प्रेक्षकांना एकदा टाळ्या होत्या. अवघ्या 2 धावा आणि एक खेळाडू देखील मयूर वाघमारे याने बाद केलाय. म्हणूनच म्हणतात की रायगडचा सुपर डुपर गोलंदाज मयूर वाघमारेची दमदार कामगिरी. रिक्वायर्ड रन रेट प्रति ओव्हर 10 धाव संख्येचा आहे. खारकोपर टीम साठी एवढं नक्की म्हणेल, मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से ऊपर चलते हैं. मंजिल मिले या ना मिले ये तो अलग बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. प्रयत्न सोडून चालणार नाहीयेत. प्रयत्न जिद्दीने लढतात, त्यांची किंमत प्रेक्षक ठेवतात. आता रडायचं नाही तर लढायचं या युक्तीनुसार खारकोपर टीमला बॅटिंग करावी लागेल. तुषार वाघमारे यांचं आगमन झाले आणि त्यांचा सन्मान आपण करूया. तुषारजी वाघमारे कुठल्याही गोलंदाजाने 3 विकेट्स घेऊ देत 3,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार सतीश शेठ केणी यांच्याकडून देवतच्या कुठल्याही खेळाडूसाठी 3,000 रुपयाचे कॅश प्राइज. लॉफ केल्या बॉलला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू दूर आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून वेगाने पोहोचलेत. अवघी एक सिंगल. कम्मालीची मॅच राहील, शेवटपर्यंत लढताना तुम्ही देवत टीमला देखील पाहू शकाल. कधी हार न मानणारा संघ देवत कम्मालीची फाईट करतात. फक्त 3 धावा 7 बॉल मध्ये खर्च केल्यात. 23 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप 39 आवश्यकता. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सागर पाटील. हे दुसरं षटक फार महत्वाचं आहे, इथे धावांची गरज. जास्त वेळ शांत बसून चालणार नाही खारकोपर टीमला देखील. ऑन साइडला वळवलाय बॉल, क्षेत्ररक्षक मयूर पोहोचलाय बॉल पर्यंत. पुन्हा एकदा एक सिंगल. थेंबे थेंबे तळेसाचे या युक्तीनुसार संघाला पुढे नेत आहेत, परंतु सिंगल न काम बनणार नाही. प्रति ओव्हर तुम्हाला 10 काढायचे आहेत. एका चान्स तुम्हाला घ्यावा लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये. एकाच षटकार, एकाच चौकार आणि तदनंतर रन्स बनवणं फार महत्वाचं राहतील. धावफलकावरती फक्त 4 धावा. फुलटॉस होता, दिशा मात्र खराब आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट्स अ वाईट बॉल. सुदैवानं गोलंदाज बचावलेत, कारण फाईन लेगला कोणीही नव्हता. जर कनेक्शन चांगलं असतं तर इथे 4 रन सहज मिळाले असत्या. तो वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. धावांचीच तर गरज आहे. रतीश 11 जय हनुमान खारकोपर टीमला. समीकरण तुम्ही पाहता येणारे 22 बॉल अद्याप 37 धावेची आवश्यकता. लाऊडल्या अपील 3 स्टंपच्या मधोमध सापडलाय. LBW विकेट क्रमांक 2. बॅटिंगचं कंबरड मोडत असताना देवट एक्सप्रेस कमालीची गोलंदाजी 5 वरती 2. षटक क्रमांक 2 मध्ये तुम्ही चांगली कामगिरी पाहताय. नवीन खेळाडू आहेत प्रतीक पाटील. अष्टपैलू हा देखील खेळाडू आहे, परंतु आता संघाला डावाला पुढे न्यायचा आहे.
अडचणी प्रचंड वाढल्यात या सामन्यामध्ये हार मानायला तयार नाहीये देवट टीम ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ तो क्या मजा है जीने में अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में व्हाट अ मॅच मोठा सामना आणि या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती काय गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे प्रतिस्पर्धी टीमला शांत ठेवलंय खेळाडू कक्षामध्ये देखील नीरव शांतता पसरले त्याचं कारण राहिलंय ही भन्नाट गोलंदाजी सागर पाटील षटक क्रमांक दुसरं 3 बॉल मध्ये फक्त 3 दिल्यात नवीन खेळाडू प्रतीक आलाय जागेवरून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवला बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता तो फक्त एकच धाव चांगली वापसी षटक क्रमांक दुसरा आपण पाहताय सागर पाटीलचं आणि इथे देखील धावा वाचवल्यात सागरनं पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने कामगिरी केली मयूर वाघमारेची दमदार कामगिरी ऑन साइडला वळवलाय बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मयूर पोहोचतायत बॉल पर्यंत सिंगलनं काम बनणार नाही याची चर्चा आपण वारंवार करतोय कारण पॉवर प्लेचे दुसरं षटक पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा होत्या आणि दुसरं षटक देखील सागर पाटीलच्या नावावरती राहिलंय फक्त 5 धावा 5 बॉल मध्ये लास्ट बॉल ऑफ दी सेकंड ओव्हर एंड ऑफ दी पॉवर प्ले दुसऱ्या ओव्हरचा हा शेवटचा बॉल येणारे चेंडू आहेत 19 आणि मॅच जिंकण्यासाठी 35 धावा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न ऑन साइडला फटका फसलाय लॉंग ऑनचा खेळाडू बॉल पर्यंत पोहोचले देखील परंतु अशा परिस्थितीला कॅच ड्रॉप करून चालणार नाहीये या टीमचा विस्फोटक खेळाडू प्रतीक पाटीलचा कॅच सोडलाय आणि कदाचित हा कॅच महागडा राहील का ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही फटका पाहता बॅट अँड पॅटच्या मध्ये टाकला बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न ऑन साइडला लॉंग ऑनला बॉल आला खेळाडूने ही फार मोठी चुकी केली आणि आता समीकरण बदलले येणारे 18 बॉल रन्स मिळाले नाही या बॉल वरती परंतु सुरक्षित आहे प्रतीक पाटील 18 चेंडू प्रति ओव्हर 11च्या सरासरीनं 33 धावेची आवश्यकता षटकांमध्ये अगदी निगेटिव्ह क्रिकेट सकारात्मकता असायला हवी मनामध्ये जिद्द ज्याबद्दल आपण वारंवार चर्चा करतोय 18 बॉल 33 धावेची आवश्यकता खारकोपर टीम साठी एवढं नक्की म्हणेल हिम्मत मत खोना मेरे भाई और आगे बहुत जाना है तुझे जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं उनको भी आज करके दिखाना है तुझे क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती मेरे दोस्त दुनिया का तो एक ही कायदा है आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा है मेहनत करावी लागेल या रात्रीमध्ये घाम गाळायचा खारकोपर बॅटिंग डिपार्टमेंटला 18 बॉल 33 आवश्यकता मागील बॉलवरती रन्स आली नव्हती कॅल्क्युलेशन आम्ही करतोय येणारे 18 चेंडू फक्त 7 धावा झाल्यात 35 धावेची आवश्यकता 18 बॉल 35 धावा 11.67 रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक ओव्हर मध्ये आता 11 ते 12 धावा काढाव्या लागतील बॉलिंग ट्रॅक वरती मयूर वाघमारे षटक क्रमांक 2 राईट आर्म ओव्हर द विकेट्स न बॅट्समन समोर पाहायला मिळतात धनेश ज्यासाठी 2 बॉल षटकांसाठी 5000 समीर शेठ पाटील ओ क्लीन बोल्ड दांडी गुल परफेक्ट यॉर्कर आणि इथे क्लीन बोल्ड केले फलंदाजाला विकेट क्रमांक 3 अगदी स्टंपला हिट करणारी गोलंदाजी परफेक्ट यॉर्कर का वेग होता गोलंदाजीमध्ये आणि इस तर खासियत आहे ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला या बॉलची पडताळणी पाहायला मिळेल मयूर वाघमारेचा हाय बॉटम रिदम किती चांगली ऍक्शन आहे वेगवान गोलंदाजी धावत सुटलाय मयूर बॅट्समन 3 स्टंप ओपन केलेत बॅटचा फ्लो ओपन आहे आणि अगदी बॅट अँड पॅटच्या मधोमध क्लीन बोल्ड उत्तरच नव्हतं बॅट्समन कडे कमालीचा बॉल नाईट स्पेशल बॉल म्हणूया आपण 17 बॉल 35 आवश्यकता काय वापसी केले देवट टीमनं नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतील आर्यन गोंधली हा खेळाडू आला 5व्या क्रमांकाचा फलंदाज 3 बाद 7 धावा 17 बॉल 35 ची मॅच
नेक्स्ट बॉल 17 चेंडू 35 ची आवश्यकता. टप्पा टाकलाय परंतु लागले बॅटची एज इथेच लागली की हा प्रश्न विचारतायत बॅट्समन, परंतु इथून खेळाडू निघून चाललेत आणि आणखीन एक धक्का विकेट. आणखीन एक विकेट आली तर सतीश शेट केनी यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचे कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. आणि सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 2 धक्के दिलेत. नाव आहे मयूर वाघमारे, रायगड टेनिस क्रिकेट मधील घातक गोलंदाज, आणि ते पुन्हा एकदा सिद्ध करत असताना येणारे 16 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अद्यापही 35 धावेची आवश्यकता. मयूर वाघमारेसाठी एवढं नक्की म्हणेल, वन टीम ब्रॉज इन ट्रबल द वन मॅन स्टँड लाईक अ सुपरमॅन. सुपर डुपर कामगिरी या टीम्स मध्ये पाहायला मिळते. मयूर वाघमारे फक्त 2 धावा आणि 3 खेळाडू आतापर्यंत बाद केलेत. विकेट हॅट्रिक ची संधी आहे. मिस टायमिंग राहिला आहे, विकेट हॅट्रिक नाहीये परंतु रन्स देखील मिळेल. अवघी एक सिंगल. एका धावेने संघ पोहोचलाय 8 वरती. बऱ्याच वेळानंतर ही एक धाव. 4 खेळाडू बाद 8 धावा. समोर ज्या गाड्या लावल्यात ना गेट समोर, त्या प्लीज आपण बाहेर काढा. वाहन धारकांना मी विनंती करतोय, ज्या तुमच्या स्कूटी आपण पार्क केल्यात, कारण तिथून आता मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळेल. काही क्षणामध्ये मान्यवरांचा ताफा या स्पर्धेमध्ये येईल. मैदानाकडे जाऊया आपण, जिथे देवत संघ चांगल्या टच मध्ये, चांगली वापसी. तू मागे काय घडले विसरावं लागेल खारकोपर. आता नव्यानं सुरुवात करायची. बराच वेळ झाला, एकही बाउंड्री आली नाहीये. मागे ज्या गोष्टी घडल्यात निगेटिव्ह, त्या आता विसरून तुम्हाला पुढे वाटचाल करण्यासाठी 1-2 मोठे फटके. टप्पा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय. तो खेळाडूच्या अगदी पुढे पडला. 1 झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल केलाय प्रतीकनं आणि तो धावत सुटलाय. 2 धावा देखील इथे तेवढ्या जलद गतीने पूर्ण केल्या जातात. 2 धावसंख्येनं संघ पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. 32 धावेची आवश्यकता. 42 धावसंख्येचा पाठलाग करतायत. येणारे 14 चेंडू आणि 32 धावा. चला प्लीज प्रेक्षकांना मी रिक्वेस्ट करू, आयोजकांच्या वतीनं समोर कुणी आपण बाईक पार्क करू नका. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. पुढचा बॉल आडव्या बॅटनं उडवलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय. आणि या मॅच मधली महत्वाची विकेट्स घेतले प्रतीक पाटील. होईल झेलबाद. दहा या धावसंख्येवरती. आता डोळ्यांवरती विश्वास बसत नसेल खारकोपरच्या समर्थकांना, परंतु ते घडलंय आणि त्याचं कारण आहे मयूर वाघमारेची भन्नाट गोलंदाजी. 3 विकेट्स या ओव्हरमध्ये मयूरने घेतल्यात आणि पूर्णपणे शांतच ठेवले बॅटिंग करणाऱ्या रतीश 11 जय हनुमान खारकोपर संघाला. आतापर्यंत 4 खेळाडू बाद करत अवघ्या 5 धावा. शेवटचा बॉल राहिला आणि काही क्षणामध्ये युवा नेता मराठवाडा निरीक्षक माननीय श्री बाजीरावजी चव्हाण साहेब यांचं दमदार आगमन तुम्हाला या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी बाजीरावजी चव्हाण साहेबांचं आगमन तुम्हाला काही क्षणामध्ये होताना पाहायला मिळणार आहे. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. 3ऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. सोडले बॉलला डॉट बॉल. निर्धाव चेंडूची झाले सांगता 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांमध्ये 5 खेळाडू बाद. धाव फलकावरती धावा आहेत 10 धावा. आणि आता ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळेल संस्थापक धर्मवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. आतापर्यंत लाखो रुग्णांना ज्यांनी वैद्यकीय सहकार्य तसेच बीडचे नामवंत व्यक्तिमत्व म्हणून साहेबांची प्रचंड मोठी खासियत राहिली आहे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांनी दिवंगत स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा वारसा पुढे नेण्याचं स्वप्न पाहिलंय,
ते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे सहकारी अत्यंत विश्वासू सहकारी युवा सेना मराठवाडा निरीक्षक बाजीरावजी चव्हाण यांचं आगमन तुम्हाला मंचाकडे काही क्षणामध्ये होताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण मॅच कडे लक्ष वेधूया. 12 बॉल 32 धावेची मॅच. शेवटचे 12 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू 32 धावा. प्रत्येक ओव्हर मध्ये आता 16 काढायचे आहेत. रन रेट रिक्वायर्ड रन रेट मगाशी जो 10-14 तो आता थेट 16 वरती पोहोचलाय. त्याचं कारण होतं मयूरनं जी वापसी केली, मयूरनं ज्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली. शुभम येत आहेत नवीन गोलंदाज. शुभम पाटील हा खेळाडू आला चौथ्या ओव्हर्सला हाताळण्यासाठी. 12 बॉल 32 ची मॅच. प्रत्येक ओव्हर मध्ये 16 काढायचे आहेत. नवीन खेळाडू तुम्ही आयुषला पाहताय आणि त्याच्या सोबतीला हर्ष हे दोन युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. फिरून खेळण्याचा प्रयत्न मागे पाठवलाय. बॉल डायरेक्ट हिट. थ्रो थोडासा खराब होता त्यामुळे रन्स मिळेल. एक बॅटकटच्या सायन एक सिंगल. समीकरण शेवटचे 11 चेंडू आणि 31 धावा. लास्ट 11 बॉल 31 धावेची आवश्यकता. बराच वेळ झाला मोठे फटके आले नाहीयेत आणि त्याच कारण आता सामना कठीण बनलाय. तो अशा परिस्थितीमध्ये आयुषला आता फाईट करणं तेवढंच महत्वाचं आहे. एक बॉल तो खेळलाय त्याच्या बॅट मधून रन्स आले नाही. हा युवा खेळाडू बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आयुष्य देखील बॅट बोलताना मी पाहिलंय. मग तो आता गरज देखील आहे. 11 बॉल 31 धावेची आवश्यकता. हे समीकरण आयुष सोडवून देईल का रतीश 11 जनुमान खारकोपर टीमला. मागे पाठवलाय बॉल. सामना अद्याप संपला नाहीये. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये. सीमा पार 4 रन. समीकरण आता येणारे शेवटचे 10 चेंडू आणि 27 धावेची आणखीन आवश्यकता. 10 बॉल 27 रन्स. ओव्हर द विकेट्स न गोलंदाज शुभम पुन्हा एकदा फिरून खेळलाय. तो आता क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल खाली आणि इथे कॅच सोडलाय. आयुष गोंदलीला जीवनदान. हा कॅच कदाचित महागडा राहील का पण तो चला बरं झालं की रन्स आले नाहीत हा देखील विचार करत असतील गोलंदाज. कॅच सोडला. आज बऱ्याचशा चुका देखील पाहायला मिळाल्या फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये देखील. संपूर्ण रात्रीमध्ये आपण पाहतोय रन्स घेतली नाहीये त्यामुळे समीकरण शेवटचे 9 चेंडू आणि 27 धावा. 9 बॉल 27 धावेची आवश्यकता. बॅट्समन आयुष गोंदली यंग जनरेशनचा हा खेळाडू. पहिला बॉल तर डॉट झाला आणि त्यानंतर 4 रन्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि तिसऱ्या बॉलवरती त्याची कॅच देखील सोडले. ओव्हर द विकेट्स न गोलंदाज तयार. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. मगाशी जो लॉंग ऑफला होता त्याला लॉंग ऑनला पाठवल्या. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू अगदी एक्स्ट्रा कव्हर अँड लॉंग ऑफच्या मधोमध ठेवल्या. 9 चेंडू 27 आवश्यकता. नेक्स्ट बॉल पुढे सोडलाय बॉल. पंचांनी लाईन पाहिली आणि वळलेत अंपायर्स. व्हाईट बॉलचा इशारा. 9 चेंडू 26 धावा. जिंदगी है साहब या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे. बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. अद्याप सामन्यामध्ये अति रोमांचक तर पाहण्यासाठी प्रेक्षकांना इथे आयुष गोंदलीच्या बॅटमधून मोठे फटके यायला हवेत ही अपेक्षा करत असतील खारकोपर समर्थक. लाईन चांगली आहे. लाईन चांगली आहे. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा राहील देवट टीमला. असं वाटलं की या मॅच मध्ये रन्स कमी आहेत सहज सामना बनेल परंतु तेवढं सोपं नव्हता हा सामना. 8 बॉल 26 ची मॅच. आज आपण अशी देखील एक मॅच पाहिली एसएन स्पोर्ट्स दिगोडे 2 बॉल मध्ये 9 धावसंख्येची गरज असताना दिगोडे संघाला पराभूत केलं. स्टंपच्या मागून लाऊडली अपील केली. अपील मध्ये उत्साहित होते गोलंदाज. आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला आणि डॉट बॉल निर्धाव चेंडूची होईल सांगता. विकेट पेक्षा डॉट बॉल देखील महत्वाचे आहेत मयूर आणि ते सांगतायत गोलंदाजीला. शेवटचे 7 चेंडू आणि 26 धावेची आवश्यकता. सात चेंडू आणि 26 धावा समीकरण मैदानामध्ये. लास्ट बॉल आहे. सरळच्या दिशेनं चांगली फील्ड चांगला स्टॉप केला बॉलला. वेगवान हा फटका होता.
रन्स मिळेल 1 आणि आता समीकरण बदललं जाईल. शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 25 धावेची आवश्यकता. सामने आम्हाला पूर्ण करायचे. नाईटचं फॉर्मॅट नव्हतं, डे नाईट फॉर्मॅट आहे. तो आज उशिराने सुरुवात झाली. ठीक 7 वाजता पहिला बॉल पडला. उद्या मात्र स्पर्धेची शेवटची दिवसा आणि रात्री खेळली जाणारी शेवटचा दिवस असेल, शेवटची रात्र. स्पर्धा उद्या ठीक लवकरात लवकर स्टार्ट करतील आयोजक आणि जो टाइम असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत काही क्षणामध्ये पोहोचू. 5 वाजता किमान पहिला बॉल उद्या पडायलाच हवा. त्याच्यापेक्षा अगोदर 4:30 पावणे 5 पर्यंत रिपोर्टिंग करा खेळाडू. शेवटचे 6 चेंडू आणि 25 धावा. राऊंड द विकेट्स ना गोलंदाज ऋतिक वाघमारे. ऋतिक वाघमारे शेवटचं षटक घेऊन आल्या आयुष गोंदलीसाठी. समोर खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये राहिल्या फटका. 1 रन झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तू पाहता पाहता 2 धावा देखील तेवढ्याच वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. मयूरला देखील ठाऊक आहे जर मोठे फटके आले नाही तर सामना आपण सहज जिंकू. सिंगल डबल तेवढ्या महत्वाच्या नाही त्या मॅच मध्ये. आयुष गोंदलीला करामत करावी लागेल. बडे मैच का बड़ा खिलाड़ी बनना पड़ेगा. 5 बॉल 23 आवश्यकता. शेवटचे 5 चेंडू आणि 23 धावा त्यामध्ये काढायचे आहेत. पुढचा बॉल थोडासा खाली राहिला हा बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉलचा इशारा दिला अंपायर्सनं. निर्धाव चेंडू. 4 चेंडू 23 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 4 बॉल मध्ये तुम्हाला आता 4 षटकार हे काही झाले तरी मारावे लागतील, अन्यथा हा सामना पूर्णपणे कठीण बनला आताच्या सध्याच्या घडीला. रतीश 11 जय हनुमान खारकुपर. इथे देखील लाईन चांगली आहे. आणखीन एक डॉट बॉल. मॅच मध्ये वर्चस्व स्थापित केलं. 3 बॉल 23 आवश्यकता. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला आणि तो टॉस जिंकला न्यू यंगस्टार जासई टीमनं. संदीप शेठ घरत असतील. संदीप शेठ ठाकूर, मिलन शेठ घरत, कल्पेश शेठ पाटील, मिलिंदजी ठाकूर जगदी न्यू यंगस्टार जासई संघाचे पाठीराखे आहेत. त्यांचा मी विशेष सहर्ष स्वागत करूया स्पर्धेमध्ये. कॅच ड्रॉप मॅचची फॉर्मॅलिटी आपण फक्त पूर्ण करूया आणि मॅच आता जिंकणं पूर्णपणे कठीण. व्हेरी गुड बॉलिंग. फक्त 42 असताना आतापर्यंत काय गोलंदाजी केले. 4ही गोलंदाजांचं आपण विशेष कौतुक करूया. मयूर वाघमारेचं विशेष कौतुक करू आपण. 2 षटकांमध्ये 4 खेळाडू बाद आणि अवघ्या 5च धावा खर्च केल्या मयूर वाघमारेनं. शेवटचे 2 बॉल आणि त्यामध्ये 22 धावेची आवश्यकता. हो थोडासा कमी गतीने टाकलेला हा बॉल. उशिराने आला बॅट वरती. रन्स मिळते 1 आणि हा सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आहे देवत संघ. स्वरा स्पोर्ट्स टायगर 11 देवत. लास्ट बॉल त्यामध्ये 21 धावेची आवश्यकता. एकतर्फी राहिली ही मॅच. 42 आव्हान असताना अर्ध्याच धावा काढू दिल्यात. जाता जाता प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरून काढलाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि तिथे देखील बॉल थांबवलाय आणि जवळजवळ 21 धावेने हा सामना जिंकलाय. मोठा विजय म्हणूया आपण. अभिनंदन स्वरा 11 टायगर देवत. हा सामना जिंकलाय आणि या मॅचचा सुपर डुपर हिरो नो डाऊट. 2 ओव्हर मध्ये अवघ्या 5 धावा दिल्या, 4 खेळाडू बाद केलेत असा मयूर वाघमारे ठरलाय मॅन ऑफ द मॅच.